आयुर्वेदिक औषधं पण लोक कॅन्सरसाठी घेतात, पण ते फारसे काम करत नाही. का हं. करत नाही? तर आजचा आयुर्वेद हा संकरित झालाय. आपण हं. पहिला आयुर्वेदाबद्दल बोलू. संकरित म्हणजे काय? जशी अन्नधान्याची 60 ते 70च्या दशकात जशी हं. हरित क्रांती झाली, हं. संकरित बियाणे आली, तसेच औषधांची शेती व्हायला लागली. हं. मग औषधांची शेतीमध्ये पण ज्या आपल्या औषधी कोरफड येतात, किंवा तुम्ही प्रत्येक औषधी जर तुम्ही बघितला, अक्कलकारा असू दे, कुठलेही औषध असू दे, तर जंगली गुणची जास्त आहे नैसर्गिक. हं. म्हणजे एखादी शतावरी तुम्ही पकडा, हं. हायब्रिड शतावरी म्हणजे जी हं. शतावरी एवढी लांब असते, तिला गावी नडग म्हणतात. बरं. आणि जंगली शतावरी एवढीच असते. मग एवढी शतावरी घेतली तरी ते फरक तिला जाणवतो. फरक जाणवतो. व्हाईट म्हणजे बोलतो ना, श्वेतपदर किंवा लाल रक्तपदर असेल तरी ते लगेच कंट्रोल होते. मग गावी एका-एका दिवसाची औषधं असतात. पण तीच हायब्रिड शतावरी घेतल्यानंतर ती एवढी तो चावून खाऊ शकतो. तशी ही शतावरी एवढी पण चावून खायला घशात खवखव होते. बरं. म्हणजे एवढं त्याच्यात नॅचरल स्टेरॉइड आहे. हं. हं. पण ते नॅचरल स्टेरॉइड न घेता आपण हायब्रिडकडे, संकरितकडे वळाल्यामुळं तो आपल्याकडे जे येणारं जे आहे हं. आयुर्वेद, तो आयुर्वेद आता एखाद्या बी-एम-एस डॉक्टरकडे आला. जर त्याला कांचनारच्या गोळ्या तो पहिला देणार कॅन्सरमध्ये. कारण कांचन म्हणजे काय? शरीरात कुठेही सूज-गाठ असेल तर ते कमी करणार. हं. पुनर्नवाचे देणार. पण नक्की त्या गोळीमध्ये तेवढा कांचनार आहे का? आहे का? तो बरोबर आहे. मॅन्युफॅक्चरने तेवढा टाकला आहे का? हे नाही. मग वनौषधीचं महत्व काय? निसर्गात जे प्राकृतिक पद्धतीने उगवलंय, हं. हं. ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं.